मकर संक्रांत हा 3 दिवसाचा सण असतो. त्याच्यातील पहिला दिवस म्हणजे भोगी. भोगीच्या दिवशी लवकर उठून आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं असतं. स्नानाच्या पाण्यात पांढरे किंवा काळे तीळ टाकायचे असतात. या दिवशी आपल्याला मिश्र भाज्यांची भोगीची भाजी बनवायची असते. जो खाईल भोगी तो राहील निरोगी, न खाए भोगी तो सदा रोगी. याचा अर्थ या दिवशी भोगीची भाजी जरूर खायची असते. तसंच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि ती ही खाल्ली जाते. राळ्याचा भात खाल्ला जातो आणि देवी देवतांना याचाच नैवेद्य दाखवला जातो. सुगडे घरी आणण्याचा शुभ दिवस म्हणजे भोगी. भोगीच्या दिवशी आपल्याला सुगडे घरी घेऊन यायचे असतात. सुगडे आणताना त्यांना हळदी, कुंकू, तीळ व्हायचे असते. तसेच सुगडे आणताना आपल्याला खबरदारी घ्यायची म्हणजे ते तुटलेले, फुटलेले, चीर पडलेले नसावे. आणि नंतर पूजा करून आपल्याला सुगडे घरी घेऊन यायचे आहे. जर तुमच्या जीवनामध्ये पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस हा योग्य आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी आणि काळे तीळ मिक्स करून आपल्याला अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पितृदोष कमी होतो.